चला तर राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज, मी आणि आमचे चान्स सर, आम्ही दोघं आज आलो बघा. कुठं तुम्ही पाहू शकता मागे ITI कॉलेज, कुठं औसा, हे पाहू शकता तुम्ही मागचा व्ह्यू पूर्ण. तुम्ही विचार करता रतन महाराजाला ITIची गरज कसं काय आणि कसं काय गेले, तर गरज प्रत्येकाला राहते शिक्षणाची. त्यामुळे आलो होतो बघा ITIला. या ठिकाणी आपल्या गावचे पाहू शकता सुदर्शन शेळके यांची गाडी आहे, कारण ती दोघे जोडी या ठिकाणी ड्युटीला आहे. तुम्हालाही माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. तर अशा पद्धतीने आलो होतो. आपण बी फॉर्म रजिस्ट्रेशन केलं होतं, कन्फर्मेशन करायला आलो होतो. नंतर का गाडी हो इथं पार्किंगला लावला. कन्फर्मेशन तर झालं आहे, परंतु वेळ बी लई झाला आहे. मग आता काय बघा, एवढं कुठाना आहे रजिस्ट्रेशन केल्यापासून. बाबा एक कागदपत्र जर नसलं तरी गोंधळ उठून सुरुवात ते शिक्षक चालेल. लय महत्त्व आहे बरं का कागदावाचं. कागद जपून ठेवा मित्रांनो, खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. एक कागदासाठी तरसावं लागते. कारण माझे तर कागद ओरिजिनल होते, परंतु झेरॉक्स आपले माणसं आहेत, मग झेरॉक्स मला इथं लई म्हणजे असं लगेचच भेटले. जास्त काही आपला त्रास होईनी, त्याच्यामुळे सांगतो की प्रत्येक कागदपत्र तुम्ही ठेवत जावा. झेरॉक्स येताना भरपूर घेऊन या. जे रजिस्ट्रेशन करताना जेवढे कागदपत्र किंवा फॉर्म भरताना जेवढी कागदपत्र लागणार आहेत तेवढी सर्व कागदपत्र तुम्ही घेऊनच या. झेरॉक्स तिकडूनच नाही, तिथं आल्यानंतर परेशानी करतात तुम्हाला. तर चला, अशा पद्धतीने फॉर्म भरला. मग असं तर काही नंबर लागणार IMCमधून टाकून बघू, प्रयत्न करू. उद्या वाटलं की बाबा प्रयत्न करायचं राहिलं, त्यामुळे मी केलो होतो प्रयत्न गेल्या वर्षीही, ह्या वर्षी बी करतो. जर IMCमधून लागला ठीक, नाही तर आपलं DED जिंदाबाद. शिक्षक म्हणायचं वजनात, किशाला जी पेन आहे वजनात राहते, त्याचं काही टेन्शन नाही. त्यामुळे हार मानायचं नाही, खचून जायचं नाही. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आता ठरलेला आहे, विषय पक्का झाला आहे. या ITI कॉलेजमधला शब्द आहे, एक दिवस गव्हर्नमेंट नोकरी लावून घेणार आणि मोठा ब्लॉगर होऊन दाखवणार. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तर राम राम.